ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता सरकारने दिली आहे। हो शेतकरी बांधवांनो, अखेर आता तुमची लॉटरीच लागली आहे, कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून आज निर्णय जाहीर झाला। आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अगदी 3 ते 4 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। PM किसान योजनेचा 22व्या हप्त्याला आता मंजुरी मिळाली आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जो रखडला होता त्याला देखील आता मंजुरी मिळाली आणि सरकारच्या माध्यमातून आता वितरण पार पडत आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी निधी आता मंजूर झाला आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की राज्य शेतकरी बांधवांसाठी बघा मोठी खुशखबर आली आहे। म्हणजे की महाराष्ट्र राज्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे राज्य सरकारकडून। बघा आता सांगण्यामध्ये आलं आहे, जे शेतकरी बांधवांना मागे नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता भेटला आहे, अशाच पात्र शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता आता मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो बघा, नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे आणि PM किसान योजनेचे 2,000 रुपये, म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो टोटल 4,000 रुपये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता मिळत आहे। बघा आज दुपारी 1 वाजल्यापासून शेतकरी बांधवांवर वितरण सुरू झालेलं आहे आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्याबद्दल सरकारने माहिती दिली आणि या ठिकाणी आता सुरुवात देखील झाली आहे। यामुळे शेतकरी वर्गामध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे। हो शेतकरी बांधवांनो बघा, हे पैसे सर्व शेतकऱ्याला एकाच वेळी भेटणार नाही असं सरकारने सांगितलं आहे। हे लक्षामध्ये ठेवा। पैशांच्या वाटपाची ही प्रक्रिया आता 1 महिना चालणार असून सरकारने सध्या 3 टप्पे जाहीर केले आहे। म्हणजे की बघा 3 टप्प्यामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण पार करण्यामध्ये येईल। आता बघा आज पहिल्याच टप्प्यामध्ये महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये 36 जिल्ह्याची संख्या पाहता आज 15 जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण होणार आहे। त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये इतर जिल्ह्याची नावे असणार आहे। बघा आता सरकारने सांगितलं आहे, पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातील। बघा सरकारने DBTच्या द्वारे थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश आता देण्यामध्ये आले आहे। बघा शेतकरी बांधवांना बँकांना आता आदेश देण्यामध्ये आले आहे। रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधव, म्हणजे की बघा याच 15 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी बांधव राहतात अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार। बघा तांत्रिक अडथळे आणि सर्व्हरवरील लोड टाळण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। आज केवळ 15 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे। यामुळे बँकांमध्ये गर्दी होणार नाही। बघा कमी गर्दी होईल आणि पैसे मिळताना शेतकऱ्याला कोणताही तांत्रिक त्रास होणार नाही। यामुळे सरकारने आता 3 टप्पे लावले आहे। बघा 3 टप्प्याच्या माध्यमातून आता वितरण पूर्ण केलं जाईल। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, आज दुपारी 1 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे। तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्यामध्ये आला असेल तर तुम्हाला आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा झाले। अगदी 1 तासाने पण तुम्हाला मेसेज येऊ शकतो शेतकरी बांधवांनो, कारण दुपारी 1 वाजल्यापासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे। कमी लोकसंख्या असलेल्या
काही जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यामध्ये आले आहे. बँकांचे काम सुरळीत चालावे यासाठी ही विभागणी केली असून त्यानुसारच आता प्रत्यक्ष कार्यवाही होणार आहे. सरकार आता केवळ खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यालाच लाभ देणार असं सरकारने सांगितलं आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळण्यासाठी काही नवीन अटी देखील सरकारने घातली आहे, ज्याचं पालन तुम्हाला करावे लागेल तरच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार. आता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकरी बांधवांनो, लक्षपूर्वक बघा. जे शेतकरी या नियमामध्ये बसणार नाहीत त्यांना यापुढे या योजनेचा लाभ भेटणार नाही. बघा, तुम्ही नियमांमध्ये व अटींमध्ये बसायला हवे तरच तुम्हाला या दोन्ही योजनांचे 4,000 रुपये मिळणार आहे. बघा, आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, गैरफायदा घेणाऱ्यांना रोखण्यासाठी आता कडक तपासणी सुरू असून अनेक शेतकरी सध्या अपात्र ठरविले जात आहे. सरकारच्या माध्यमातून अटी घालण्यामध्ये आले आहे आणि अत्यंत कडक अट सरकारने घातली आहे. ज्या शेतकरी बांधवांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे अशा शेतकऱ्याला या योजनेमधून वगळले जाईल. आता बघा, सर्वात एक महत्त्वाचा नियम सरकारने सांगितला आहे, पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याशी संबंधित. बघा, आता या ठिकाणी पॅन कार्ड आणि उत्पन्नाच्या दाखल्याची मशिनीद्वारे तपासणी सुरू होणार आहे आणि अशा शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता मिळणार नाही. म्हणजे की ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला, ज्यांच्या नावावर शेती पण नाही परंतु कुठेतरी काहीतरी गायरान जमीन दाखवून जे शेतकरी लाभ घेतात अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, ही योजना केवळ अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांसाठी मदतीसाठी सरकारने बनविली आहे. म्हणजे की बघा, जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहे अशाच शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर झाला. आता लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने पुढील जो काय नियम लावला आहे तो म्हणजे की एकाच कुटुंबामध्ये अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेतात. सरकारने सांगितलं आहे, एका कुटुंबामध्ये फक्त मुलगा आणि वडील असे 2च व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात. आता बघा, रेशन कार्डची तपासणी करून अशा सर्व कुटुंबांना वेगळी यादी तयार करून दिली आहे. कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला हा लाभ मिळावा असं सरकारचं म्हणणं आहे. बघा, आता या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला नियमांचे पालन करावे लागेल आणि पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये लाभ जमा केला जाईल. आता बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर केली. जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही तपासून घ्या. जर यादीमध्ये नाव आलं तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून टोटल 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, पुढील नियम सरकारने लावला आहे तो जमिनीशी संबंधित आहे. बघा, जमिनीच्या क्षेत्राशी संबंधित नियम सुद्धा आता कडक करण्यामध्ये आले आहे. ज्यांच्याकडे खूप जास्त शेती आहे अशांना या योजनेमधून बाहेर काढले जात आहे. ज्यांच्याकडे 10 एकरपेक्षा जास्त 20 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा श्रीमंत शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटणार नाही. सरकारचे पूर्ण लक्ष गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्याला लाभ मिळावा असे आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, चुकीच्या मार्गाने ज्या शेतकऱ्यांनी बनावट फार्मर ID आणि रेशन कार्ड बघा असं काही काढले असेल तर अशा फसवणूक करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेमधून कायमचे अपात्र केले जाणार असं सरकारने सांगितलं आहे. या शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. बघा, या कडक निर्णयामुळे केवळ पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता सुरक्षितपणे आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आणि या ठिकाणी टोटल 15 जिल्ह्याची यादी सरकारने सांगितली. आता बघा, या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे 15 जिल्ह्यांची यादी आणि या ठिकाणी तालुक्यांची यादी. आता तुमच्या तालुक्याचं नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये येतं का नाही तुम्ही लक्षपूर्वक बघून घ्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधीलच बघा
सोयगाव, सिल्लड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जमा होणार. त्यानंतर बघा जळगाव जिल्ह्यातील बघा अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा आणि मुक्ताईनगर या तालुक्यांचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने केला आहे. त्यानंतर पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की जालना जिल्हा. बघा जालन्यातील अंबड, भोकंदर, बदनापूर, घनसावंगी आणि बघा परतूर, मंठा, जाफराबाद या तालुक्यांची निवड पहिल्या दिवसासाठी म्हणजे की पहिल्या टप्प्यासाठी सरकारने केली आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत लाभ मिळणार. तसेच बघा पुढील जिल्हा नंदुरबारमधीलच बघा सरकारने सांगितलं नवापूर. बघा सरकार म्हणलं आहे नंदुरबार जो का जिल्हा आहे यामधीलच नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा आणि बघा अग्राणी या भागातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज लाभ मिळणार आहे. आता बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा नांदेड. नांदेड जिल्ह्यामधील अर्धापूर, भोकर, बिबोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पैसे जमा करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जाहीर करण्यामध्ये आला. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा. हो शेतकरी बांधवांनो, बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, बघा गेवराई, माजलगाव, केज आणि अंबाजोगाई या भागामधील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यामध्ये सरकारने निश्चित केली आहे. बघा सरकारने सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये देखील पात्र शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना व PM किसान योजना दोन्ही योजनेचा लाभ रात्रीच्या 12 वाजेपर्यंत मिळणार आहे. आता पुढील जिल्हा बघा तो म्हणजे की बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद बघा सरकारने सांगितलं देऊळगाव. बघा या ठिकाणी पूर्ण नाव आहे देऊळगाव राजा. बघा त्यानंतर नांदुरा, मलकापूर आणि मेकर या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा पुढील जिल्हा आहे लातूर. लातूर जिल्ह्यामधीलच औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ या भागामधील शेतकऱ्यांची नावे पहिल्या टप्प्यासाठी सरकारने पात्रतेसाठी लावलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या भागामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे असंच म्हणावं लागेल. त्यानंतर बघा पुढील जिल्हा आहे तो म्हणजे की धाराशिव जिल्ह्यामधीलच. बघा सरकारने सांगितलं धाराशिव जिल्हा आणि तेथील तालुके बघा सरकारने सांगितलं आहे भूम, परंडा, तुळजापूर, वाशी, कळंब, लोहारा आणि उमरगा या तालुक्यामधील पात्र शेतकरी बांधवांना निधी मिळणार. आता पुढील जिल्हा परभणी. परभणी जिल्ह्यामधील जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड आणि पालम या तालुक्यांमध्ये सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या माध्यमातून आज बातमी आली आहे. भरपूर दिवसापासून शेतकरी बांधव नमो शेतकरी आणि PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत होते. आता पुढील जिल्हा बघा नाशिक जिल्हा. बघा नाशिक जिल्ह्यामधीलच मालेगाव, बघा बागलाण, कळवण, दिंडोरी, बघा इगतपुरी, सिन्नर आणि येवला या भागामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यामध्ये आली. आता पुढील जिल्हा बघा तो म्हणजे की अहमदनगर. बघा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, बघा राहुरी, शेगाव आणि पाथडी बघा या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार. आता पुढील जिल्हा सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामधील करमाळा, माठा, बार्शी, पंढरपूर, बघा सांगोल, माळशिरस मागा या देखील भागामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार. बघा सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी बार्शीमध्ये पण येणार, पंढरपूरमध्ये पण येणार आणि बघा माळशिरस आणि या ठिकाणी मंगळवेढा या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार. बघा शेतकरी बांधवांनो, तालुक्यांची पण यादी सरकारने सांगितली. कोल्हापूर जिल्ह्यातील बघा शिरोळ. आता या ठिकाणी पुढील तालुका आहे
हातक गंगले, त्यानंतर करवीर बघा, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, कागल या तालुक्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा तो म्हणजे अकोला. बघा अकोला जिल्ह्यामधील तालुके तेलारा बघा, बाळापूर, पातूर, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर आणि अकोट या भागामधील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ मिळणार. आता बघा या सर्व 15 जिल्ह्यामध्ये आज पैशांचे वाटप होणार आहे. तुम्हाला आतापर्यंत मेसेज आला नसेल तर चिंता करू नका शेतकरी बांधवांनो. सरकारने सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधीही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल बघा तर या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे तुम्हाला लाभ मिळणार. परंतु जर तुमचं नाव आलं नसेल तर या ठिकाणी चिंता अजिबात करू नका. पुढील यादी यायची राहिली आहे. पुढील यादीमध्ये जेव्हा नाव येईल तेव्हा या ठिकाणी तुमचा जिल्हा असेल आणि या ठिकाणी सरकारने सांगितलं ज्या शेतकऱ्यांची नावे आज यादीमध्ये आली अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा करण्यामध्ये येणार. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असताल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.